राजभवनवरून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आणि वर्षा बंगल्याबाहेरून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, खरं तर आता एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर आहेत, तिथे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता काही वेळातच दाखल होतील। तिन्ही नेत्यांमध्ये कशा पद्धतीने चर्चा होईल? नक्कीच विधानसभेचा रिझल्ट लागल्यानंतर तिन्ही नेते एकत्र आले नव्हते आणि तिन्ही नेत्यांची चर्चा ही झाली नव्हती। आज तिन्ही नेते एकत्र येणार आहेत आणि चर्चा होणार आहे काही वेळातच देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे वर्षा बंगल्यात दाखल होणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते असतील, उदय सामंत असतील, अब्दुल सत्तार असतील, दादाजी सावंत असतील, असे अनेक महत्त्वाचे नेते आहेत, शंभूराज देसाई असतील, हेही वर्षा बंगल्यात दाखल होतील आणि काही वेळातच ही एक बैठक सुरू होणार आहे। खरं तर येणारा जो मंत्रिमंडळ असेल किंवा येणारे जे सरकार आहे ते कसं असेल, मंत्रिमंडळ कसं असेल, खाते वाटप कसं असेल, या अनेक विषयावरती याच्यावर चर्चा होऊ शकते आणि ही चर्चा झाल्यानंतर ते थेट राजभवनाकडे निघतील। तिन्ही मंत्री राजभवनाकडे जातील, त्यांच्यावर काही आपले काही खास मंत्री असतील आणि ते आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत राज्यपालांकडे आणि मग राजभवनाकडे मुख केल्यानंतर ही पूर्ण सत्ता स्थापनेची सूत्र आहेत ती फिरणार आहेत। खरं तर भाजपाचा गटनेता जिथपर्यंत स्थापन होत नाही तिथपर्यंत हे सर्व अडलं होतं आणि आज भाजपाचा नेता गटनेता स्थापन झालेला आहे आणि त्यामुळे आता ही सर्व प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि काही वेळातच सत्ता स्थापनेचा दावा हे तिन्ही नेते करतील। त्याच्या आधी एक बैठक होईल वर्षावरती बैठकीमध्ये खाते वाटप असेल, मंत्रिमंडळ पद असेल किंवा उद्याचा शपथविधी याविषयी सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर राजभवनाकडे हे तिन्ही नेते निघतील। नक्कीच कपिल, त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस निश्चित झाले, त्यामुळे इतर खाती आता कोणाकोणाला मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर तिकडे राजभवनाबाहेरून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, खरं तर तिन्ही नेते आता 3 वाजता राज्यपालांची भेट घेणार हे निश्चित झाले। राजभवनाबाहेर कशा पद्धतीने हालचाली घडतात? विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतापेक्षा साधारणपणे 90-95 आमदारांचं संख्याबळ जास्त असतानाही महायुतीमध्ये सत्ता वाटपाचं सूत्र ठरले नव्हतं। विशेषतः मुख्यमंत्री पदावरून या तिन्ही घटक पक्षांमध्ये आजवर चर्चा, बैठका आणि दिल्लीच्या वाऱ्या सुरू होत्या, त्यावर कुठचाही तोडगा निघाला नव्हता। या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या भूमिकेवर अडून होते, मुख्यमंत्री पद हवंय, तर दुसरीकडे आपलं संख्याबळ दाखवून, विशेषतः 132 आमदारांची संख्या दाखवून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते आमच्याकडेच मुख्यमंत्री पद असावं यासाठी आपली आग्रही भूमिका मांडत होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज तोडगा निघालाय। गेल्या 10 दिवसांच्या राजकीय नाट्यावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे, अर्थात तो पडला असंही म्हणावं लागेल। भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज झाली आणि त्या बैठकीमध्ये पक्षाचा नेता ठरवण्यात आला। त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मोहर उमटवण्यात आलेली आहे। आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना एकत्र बसावं लागेल आणि त्यांना महायुतीचा नेता निवडावा लागेल। आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांची निवड झाली, अजित पवारांची निवड झाली, एकनाथ शिंदेंची त्या पक्षाची बैठक झाली, मात्र हे सगळं झाल्यानंतर आता यांना सत्ता स्थापनेसाठी महायुतीचा नेता निवडावा लागेल। ह्या तिघांमध्ये बैठक होईल, वर्षावरती ती नेत्याची निवड होईल। त्याही बैठकीमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे येऊ शकतं आणि ते निश्चित झाल्यानंतर ही तिघे मंडळी आपल्या शिष्टमंडळासह राजभवनावर येतील। राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतील आणि बहुमताचे आकडे दाखवून आम्ही सरकार स्थापन करू शकतो, आम्ही सत्तेत बसू शकतो, इतकं संख्याबळ आमच्याकडे असे दावे करतील। त्या दाव्यानंतर राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील आणि पुढची प्रक्रिया पूर्ण होईल। हा घटक राज्यपालांची भेट। नक्कीच ज्ञानेश, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश आणि कपिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।